आता पाहूया काही सविस्तर बातम्या। डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे। भाजप विरुद्ध लढण्यासाठी शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील घटक पक्षांनी पाठिंबा दिलाय। अशामध्येच एकनाथ शिंदे यांनी डहाणूमधील प्रचार सभेमध्ये भाजपच्या माजी नगराध्यक्षांना लक्ष करत अहंकारी रावणाची लंका जाळणार असा टोला लगावला होता। त्यालाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं। आमचा उमेदवार जयश्रीरामवाला आहे, त्यामुळे आम्ही लंकेत राहत नाही, लंका जाळण्याचं काम करणार आहोत असा पलटवार फडणवीसांनी केला। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे डहाणूमध्ये महायुतीमध्येच नेत्यांमध्ये चांगलीच टीका पाहायला मिळते। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही, आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीरामवाले लोक आहोत।